आता अनेक मराठी लोक आहेत हं. ज्यांना पैसे आहेत त्यांच्याकडे, हं. पण त्यांना वाटतं नाही नाही, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ही माझ्यासाठी नाहीये बाबा. हं. आपण कुठे पटायला जाणार? बरोबर, बरोबर. लोक जर मुंबईत म्हणतात तर नवी मुंबईला कुठे इन्व्हेस्ट करणार, कोण बघायला जाणार? खरंय, खरंय, खरंय. कारण जाणं येणं पण खर्च आहे हो, आज. हो, हो, जर तुम्हाला हो. अशा लोकांना काय तुम्हाला सांगायचं नाही, आता वाटेल? काय आपण म्हणतो ना, म्हणजे त्यांना ग्लोबलायझेशन कॉन्फिडन्स कसा द्याल तुम्ही? ग्लोबलायझेशन झालंय, हं. जग जवळ आलंय. आपण नुसतं म्हणतो. म्हणजे आज पुण्यामधून तुम्हाला जर कोकणामध्ये प्रॉपर्टी घ्यायला जायचं आहे, तरी जाऊन यायला 8-9 तास जायलाच लागतं, 7-8 तास, आणि परत यायचे माघारी. तुम्ही पुण्यामधून एअरपोर्टला गेलात तर तुम्ही 4-4.5 तासामध्ये पटायला पोहोचू शकता. हा, म्हणजे पुण्याचे 4 तास आणि पुढे 8 हां. तास. नाही, नाही. पुण्यामधून डायरेक्ट फ्लाईट आहे बँकॉकला. तिथून 1 तास डायरेक्ट पटाया. अच्छा. इतकं जवळ झालंय आणि इतकं इझी झालंय. दुसरी गोष्ट ना, आपल्या एक ट्रॅडिशनल विचारसरणी असते, मानसिकता असते, की माझी प्रॉपर्टी माझ्या समोर असली पाहिजे. सो समोर असली पाहिजे का त्यातून जास्त प्रॉफिट आला पाहिजे किंवा त्यातनं इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे, हे ठरवून घेतलं पाहिजे. तर आज ज्या 1000 लोकांनी इन्व्हेस्ट केलेत, या लोकांनी कधीतरी यांच्या डोक्यात सुद्धा हे विचार होते, पण हे लोक पटायला आले. त्यांनी बघितलं की तिथे म्हणजे लँड थायलंडची आहे, बांधणारी कंपनी UK इस्रायलची आहे, विकणारा पर्सन साऊथ आफ्रिकेचा आहे, आजूबाजूला घेणारे कोणी हंगेरीचा, कोणी चायनीज बसले आहेत, चायनीजमध्ये ब्रोशर पण आहेत, आणि मराठी लोक सुद्धा घेत आहेत चायनीज मध्ये काय? ब्रोशर्स. अच्छा, ब्रोशर पण चायनीज. सो आज जग इतकं जवळ आलेलं आहे आणि आपण फक्त एका ठिकाणी बसलोय. सो हे जे सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो ना आपण, तिथं जाऊन जो एक्सपिरियन्स लोकांनी घेतला, कारण आम्ही ज्या लोकांना घेऊन गेलो होतो ते फ्लॅट घ्यायच्या उद्देशाने कोणीच आले नव्हते. काय मार्केट आहे हे बघायला तरी चला, असं मी म्हटल्यानंतर, आणि तो मगाशी मी म्हणालो की 5 स्टार 7 स्टार हॉटेलसारखा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असू शकतो. 8-8 मजल्याच्या बिल्डिंग आणि मध्ये काही एकरचे स्विमिंग टँक, असे जर तुम्ही बघितले, तुमच्या गॅलरीमधून तुम्ही डायरेक्ट स्विमिंग टँकमध्ये उडी मारू शकता, अशी लक्झरी जर तुम्ही बघितली तर त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं इथे एक काहीतरी असलं पाहिजे. आणि तिथं आल्यानंतरच ती मानसिकता बदलते. सो आज जग जवळ आलेलं आहे आणि इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटचा फायदा बाहेरचे परदेशी लोक येऊन इकडे इन्व्हेस्टमेंट करत आहेत. सो आपण सुद्धा असे ॲव्हेन्यू शोधले पाहिजेत आणि इकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सो या लोकांनी एकदा यावं, पटायाला बघावं. मी म्हणेन की कुठलेही क्रेडिट कार्ड न घेता यावं, बघावं, विचार करावा, आणि ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्याशी बोलावं आणि मग इन्व्हेस्ट करावे. तुम्ही आता हे बोलला की पटायला येऊन आमच्याबरोबर बघावं, तर असं काही तुमचा प्लॅन टूर असतो की ह्या ते ह्या दिवसात आम्ही घेऊन जाणार आणि प्रॉपर्टी दाखवणार आहे, की कधीही कोणी येऊ शकतं आणि यू ऑलवेज हॅव अवेलेबल, म्हणजे हाऊ डज इट वर्क? आमची टीम आहे पूर्ण. कोणी ना कोणीतरी पटायला कायम असतं आमच्या पार्टनर्सपैकी. कारण होतं कसं की सगळ्यांना एकदम थांबणं शक्य नाही. सो म्हणजे राऊंड ट्रिप असते आमची. मी आलो की दुसरा माघारी येतो, मग दुसरा जातो. सो त्यांना आम्ही हॉटेलवरून जे कोणी क्लायंट येतात, एक तर प्लॅन ट्रिप असते. समजा मी निघालो तर मी सांगतो मी निघालो, कोणी येतं तर माझ्याबरोबर चला. जर कोणी टुरिझमसाठी गेला असेल आणि त्याला वाटलं की बघावं, तर आमचे डेव्हलपरबरोबर पण टायअप आहे, ते सुद्धा पिकअप करून तुम्हाला हॉटेलवरून दाखवू शकतात. पण आमचं बऱ्यापैकी 1-2 5-6 दिवसाची मध्ये विंडो असेल, पण मॅक्सिमम कोणी ना कोणी तिकडे असतं.